नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण आपल्या आधार कार्डसोबत कोणतं बँक अकाउंट सीड केलेलं आहे कसं चेक करू शकतो. तर सरकारी योजनांचे पैसे हे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. मग ती कोणतीही सरकारी योजना असो, ती गॅसची सबसिडी असो, PM किसान योजना किंवा कोणतीही सरकारी स्कॉलरशिप, ती तुमच्या आधार कार्डसोबत सीड केलेल्या बँक अकाउंटमध्येच येते. तर ते बँक अकाउंट नुसतं लिंक केलेलं चालत नाही, कारण एकाच आधार कार्डसोबत अनेक बँक अकाउंटही लिंक असू शकतात. पण कोणतं तरी एकच बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डसोबत सीड केलेलं असू शकतं. आणि जर तुमचे अनेक अकाउंट असतील तर पॉसिबल आहे की तुमचं एखादं जुनं अकाउंट तुमच्या आधार कार्डसोबत सीड केलेलं असू शकतं. आणि ते अकाउंट कसं चेंज करायचं, कसं नवीन अकाउंट आपण आधार कार्डसोबत सीड करायचं, आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मी तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरती सुद्धा फॉलो करू शकता. तर तुम्हाला पहिलं जायचं आहे NPCIच्या वेबसाईटवर. त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही ब्राउझरवरून NPCI म्हणून सर्च करू शकता. तुम्ही मोबाईलवरून सुद्धा हे करू शकता. आपल्याला पहिलीच वेबसाईट दिसेल NPCIची, त्याच्यावर जायचं आहे. आणि NPCIच्या वेबसाईटवर आलात की इथे कन्झ्युमर म्हणून एक टॅब आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. आणि खाली अजून खूप सारे ऑप्शन्स दिसतील. तर लास्टला आहे भारत आधार सीडिंग इनेबलर बेस, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण आलो आहे आधार बेस म्हणजेच भारत आधार सीडिंग इनेबलरच्या वेबसाईटवर. तर तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल आधार सीडिंग ऑर डिसीडिंग, तर याच्यावरती जायचं आहे. इथे एक फॉर्म येईल, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग ऑर डिसीडिंग. तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. पुढे तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग किंवा डिसीडिंग असे दोन ऑप्शन दिसतील. तर आपल्याला सीडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि इथे सिलेक्ट युअर बँकमध्ये तुमच्या बँकेचं नाव शोधून सिलेक्ट करायचं आहे. पुढे सीडिंग टाईप फ्रेश सीडिंग म्हणजे जर तुमचं बँक अकाउंट कधीच सीड नसेल झालेलं तर त्याच्यासाठी फ्रेश सीडिंग. मूवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे सेम बँकेमध्ये दुसरं अकाउंट असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सीडिंग मूव्ह करायची असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. किंवा लास्टला ऑप्शन आहे मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, तर आपल्याला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कारण आपण दुसऱ्या बँकमध्ये सीडिंग मूव्ह करतो आहे. पुढे तुम्हाला त्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत एकदा कन्फर्म अकाउंट नंबर, इथे तोच बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. बँक अकाउंट टाकलात की तुम्हाला खाली इथे एक चेकबॉक्स असेल त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि खाली जो चित्रामध्ये कॅप्चा दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला इथे टर्म्स अँड कंडिशन्सचा पॉपअप येईल, त्याच्यावरती स्क्रोल करून खाली जायचं आहे आणि ते ॲग्री अँड कंटिन्यू असं ग्रीनवाला बटन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक OTP येईल तुमच्या नंबरवरती, तो इथे एंटर करायचा आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे एक पॉपअप येईल ज्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की तुमचा कोणता बँक अकाउंट आधारला सीड केलेला आहे तो आणि पुढे कोणत्या अकाउंटला सीड करायचं आहे त्याचं नाव असेल. तर हे बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता ही प्रोसेस चालू होईल आणि याला काही वेळ घेईल आणि तुमचा रेफरन्स नंबरसुद्धा इथे येईल, तो तुम्ही नोट करून ठेवायचा आहे, म्हणजे परत जर स्टेटस चेक करायचं झालं तर याचा उपयोग करू शकता. तर आपलं आधार सीडिंग इथे सक्सेसफुल झालेलं आहे, सक्सेसचा मेसेज आला आहे आणि इथे रिझल्टमध्ये पण दिलं आहे की तुमचा हा आधार कार्ड नंबर ह्या बँक अकाउंटपासून ह्या बँक अकाउंटला सीड केलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल.